12% जरी झाला असेल ना तरी मीरा भाईंदरमधला मराठीचाच. हां, कारण त्याच्या आजूबाजूला 90% मराठी आहे. हां, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर आम्ही 80% होऊन जाऊ. हां, त्यामुळे तुम्ही फक्त मीरा भाईंदर पकडून बसू नका. मीरा भाईंदरच्या आजूबाजूच्या परिसरात हे 80% मराठी लोक राहतात. हां, त्यामुळे मराठीचा नाद करू नका. गेल्या अनेक दशकानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये राज ठाकरेंची पहिली सभा ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये होणार आहे. ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी टक्का कमी आहे, ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये मनसे पक्ष हा संपलेला पक्ष असे हिनवत होते, यांना चपराक त्या मराठी आंदोलनाने दिली. मराठी आंदोलनाच्या अगोदर मनसे सगळे पदाधिकाऱ्यांची धरपकड केल्यानंतर सुद्धाही मनसेने आखलेलं मराठी आंदोलन हे यशस्वी झालं. हे आंदोलनाची दखल संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारताने घेतली आणि ह्या आंदोलनामुळे कुठेतरी मराठी माणूस हा एकवटला होता. याचाच ह्या स्वाभिमानी आंदोलनाचे जे आंदोलनकर्ते आहेत यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे मीरा भाईंदर शहरामध्ये येत्या 18 तारखेला येणार आहेत. आज यासाठी मीरा भाईंदर शहरामधील कार्यकर्ता मेळावा झाला. या मीरा भाईंदर शहरातील सगळे मनसे पदाधिकारी होते आणि या कार्यक्रमाला मनसे नेते अविनाश जाधव हे स्वतः उपस्थित होते. यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्या भाजप नेत्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या त्यांची ही खडकपट्टी काढली आणि त्यांना सूचक इशारा दिला. या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी टक्का जरी कमी असला तरी ह्या मीरा भाईंदर शहराच्या आजूबाजूच्या शहरामध्ये मराठी माणूस हा फार मोठ्या संख्येने आणि जेव्हा जेव्हा मराठीवरती आघात होईल तेव्हा तेव्हा मनसे फार मोठ्या संख्येने उपस्थित राहील. नक्की अजून याच्यावरती काय त्यांनी अभिप्राय दिलेला आहे आपण जाणून घेऊ. मला असं वाटतं की मी तुमच्या बरोबर माझी झालेली प्रेस कॉन्फरन्स त्याच वेळेला मी सगळ्यांना सांगितलं होतं की कृपया तुम्ही आम्हाला विरोध करायला जाऊ नका, हे तुम्हाला सगळ्यांना महाग पडेल, असं मी पहिल्याच माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं. आणि त्यानंतर देखील ते मोर्चा बिरचा ते सगळं करून आम्हाला ताकद दाखवायची चा प्रयत्न करत होते. आणि त्याच्यानंतर मग मराठी माणसाने आम्ही कोण आहोत महाराष्ट्रामध्ये हे दाखवलं आणि संपूर्ण देशाने त्याची दखल घेतली. आम्हाला कोणाला ताकद दाखवायची नव्हती, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाहेरनं येऊन इथे तुमचं पोट भरून तुम्ही जर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये चुकीचे उद्गार काढणार असाल, इतर मराठी चलता नाही अशी जर भाषा करणार असाल तर मराठी माणूस पेटून उठणारच. आणि तेच झालं. माझी याच्या पुढे देखील मीरा भाईंदरमधील अनेक नेत्यांना आणि अशा काही लोकांना ज्यांना मराठी बोलायची लाज वाटते अशा सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून की कृपया मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या नादाला लागू नका. त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे याच्या पुढे मला असं वाटतंय की संपूर्ण मीरा भाईंदरमधले असे जे काही सोकॉल्ड नेते आणि लोक आहेत की ज्यांना मराठी भाषा बोलायला येत नाही ते नक्कीच मराठी भाषा शिकतील आणि बोलतील. सर, सभेचं स्वरूप कसं असेल आणि काय किती गर्दी असेल काय सांगा. मला वाटतं की जी लोक त्या दिवशी मराठी भाषेच्या आंदोलनात आली होती तो प्रत्येक माणूस त्या दिवशी तिथे असेल अशी आम्हाला खात्री आहे. त्या दरम्यान यांनी आमचे अनेक जवळजवळ 1,500 पदाधिकारी अरेस्ट केले होते, विविध भागामध्ये अटक करून ठेवले होते. आता ते पण सगळे येणार आहेत, त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते देखील येणार आहेत. त्यामुळे किती येतील हे मला माहीत नाही, पण भविष्यात याच्या आधी कधीही असा आयोजन झालं नाही किंवा अशी सभा झाली नाही. एवढी माणसं या मीरा भाईंदरमध्ये येतील याची मला खात्री आहे. आंदोलनाच्या नंतर इकडचे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांची उचलबांगडी करण्यात आली, त्याच्याबद्दल काय सांगा. मला वाटतं की मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी रात्री माझ्याकडे हे आले त्याच वेळेला मी म्हटलं होतं की तुम्ही चुकीचं करताय. माझं आंदोलन हे मराठी भाषेसाठी आहे. मी महाराष्ट्रात आंदोलन करतोय आणि अधिवेशन सुरू आहे. अशा दरम्यान तुम्ही आमचं आंदोलन जर अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्रास होईल असं मी त्यांना आधीच म्हटलं होतं. पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि कालांतराने ती गोष्ट खरी झाली आणि ते गेल्याचं मला दुःख आहे. परंतु जर त्यांनी आम्हाला मोर्चा काढायची परवानगी दिली असती तर आज ही वेळ आली नसती. किंवा जसं त्या लोकांनी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्यांच्या मोर्चाला परवानगी नसताना तुम्ही त्यांच्यावर नंतर गुन्हे दाखल केलेत ना, आमच्यावर पण नंतर गुन्हे दाखल करायची आमची तयारी होती. पण तुमचा मनसुबा हा आमचा मोर्चा दाबण्याचाच होता. आमचं आंदोलन मराठीचं होऊ नये याच दृष्टीने होता आणि त्याच्यामुळे हा त्रास झाला असावा. ज्या भाजप नेत्यामुळे ही सर्व घटना घडली त्याला काय सांगा. मराठीच्या नादाला कोणी लागू नका. मराठीचा आदर करा, नाहीतर महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला जागा दाखवून देईल.